Audio Jungle. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी ब्लॉग येणार आहे आणि कसला येणार आहे तर ते तुम्हाला माहिती असेल की आपला मागे गणेश उत्सव बाप्पाचं विसर्जन स्थगित झालं होतं. तर आज 11 तारीख आहे. सर्व मंडळांनी निर्णय घेतला होता की आज आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार. तर आम्ही आता चाललो आहे बाप्पाच्या विसर्जनाला. तर विसर्जन मिरवणुकीत पुढे काय होईल ते आपण बघूयाच. पण आत्ताच आम्हाला एक अशी दुःखद बातमी समजली आहे की आपल्या राजाचं जे विसर्जन होणार होतं ते मंडळांनी जरा काय केलं, स्थगित केलं आहे. म्हणजे चारकोपच्या राजाने आज विसर्जन नाही करणार आहेत, ते नियमांचं पालन करणारे अशी त्यांनी पोस्ट टाकली आहे. पण बाकी जे आपले कांदिवलीचा श्री आणि चारकोपचा पेशवा ते इथूनच जाणार आहे. बघा हा जो लोकेशन आहे, हा जो आमचा मेट्रोचा ब्रिज आहे, इथूनच आपला चारकोपचा पेशवा जाणार इथून. तर आता आम्ही चाललो आता कांदिवलीच्या श्रीसाठी. इथून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. इथून कांदिवलीचा श्री झाल्यावरती परत आम्ही इथे येऊ व इथून आम्ही चारकोपच्या पेशव्याला जाऊ. चारकोपच्या पेशव्याचं दर्शन करू आणि पुढची विसर्जन मिरवणूक अरे कहना क्या चाहते हो? विसर्जन मिरवणूक तुम्हाला बघायलाच भेटेल. तर जे काही झालं बाबा, तर तुझं मत काय याच्यावर की आपल्या बाप्पाला विसर्जनासाठी अडवलं गेलं? चुकीचं केलं पण काय नाही. तर आता आपला अमन पटेल येतोय, आपला मित्र. त्यासाठी आम्ही निघालेलो होतो का? आम्ही दोघं निघालो. आणि तो आम्हाला भेटला, भाई मेबी आ रहा. आणि तो कामाच्या कपड्यावरती होता, जॉबच्या कपड्यावरती होता. तर तो आता कपडे चेंज करायला गेला आहे. तर तो आला तर आम्ही सगळे एकत्र निघू. तर तुम्हाला बघायला भेटेलच पुढे. जय साईनाथ, हर हर महादेव. जय साईनाथ. तर भेटू आता पुढे आपण डायरेक्ट कांदिवलीच्या श्रीकडे. जय साई. फिरोजभाई आले. जय साईनाथ. हे आपला अमन पटेल पण आहे, पुढे आहे तो. अमन पटेल कुठे गेला? तो काय पुढे गेला. हे आपला भाऊ गाडी चालवतोय. जय साईनाथ. अपने भाई का ब्लॉग आहे. गणपती भेटत नाही, गणपती शोधतोय. देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं. तर खूप शोधून फायनली आपल्याला बाप्पा भेटलेला आहे. हो, तो बघा समोर आहे, एकदम समोर आहे. तर आपण आता जाऊया आणि बघूया. आणि आता इथं पोलीस बंदोबस्त पण एकदम कडक करण्यात आलेला आहे. तर बघू आता पुढे काय होतं विसर्जन मिरवणुकीत. तर भेटू पुढे जाऊ. तर मित्रांनो, भावाची चप्पल तुटलेली आहे, पूर्ण पंचनामा झालाय तिचा. पप्पा बोलले विदाउट चप्पल. हा, मग काढ आता. नाही रे, नाही सर. हा बघा, हा नुसता पळतोय पुढे नाचायचा खूप हौशी आहे. आपला ओमीबाई आलाय. तर आवाज येतोय. आता चाललोय. आज एक फक्त कांदिवलीचा श्री बघायची. नाही बघितला आपण, हा बघितला ना पेशवा बघितला. चारकोपचा पेशवा बघितला. आदर्श नगरचा. सर्वप्रथम सगळ्यांना जय गणेश. आज सर्वप्रथम मी कांदिवली मंडळाच्या वतीने सगळ्यांचा आभार प्रकट करतो की सगळे जे भक्त जे आहे ते पूर्ण मुंबई, महाराष्ट्र कोपऱ्यावरून जे आलेले आहे, हे जे आम्हाला जे सगळं सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळ्यांचा आभार. आणि आता सगळ्यांना हे माहीत आहे की मुंबई उच्च न्यायालयाने जी आपल्यावर बंदी टाकली आहे त्या अनुषंगाने आपल्याला पुढे जाता येत नाहीये.
कारण की आपल्याला प्रशासन पण सांभाळून हे करायचं आहे. आज आम्ही एक मंडळाने एक डिसिजन घेतला आहे की ही जे गणपती आहे आपली सर्वांची कांदिवली श्री ही आर्टिफिशियल पॉन्डला विसर्जन होणार नाही. आणि एक तुम्हाला सांगतोय हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण सगळं मिळून जेव्हा ही बंदी उठेल ही मूर्ती तसेच गाजत आपण परत निघणार आणि हे मूर्ती मंडपात जाणार आहे. मंडपात परत आम्ही नेतोय आणि आमच्या मंडळी डिसिजन घेतलंय की आम्ही मूर्तीचं विसर्जन करणार नाही, कारण की आम्ही सांगितला होता की आम्हाला तलाव उपलब्ध करून द्या आणि हे लोकांनी आम्हाला तलाव उपलब्ध करून दिला नाही, म्हणून आपण गणपती विसर्जन करणार नाही. सगळ्यांना एक परत सांगतोय, गणपती बाप्पा. माझी चप्पल बघा ही बघा. ह्याची चप्पल तुटली म्हणून आम्हाला परत यावं लागलं गर्दीतून. आणि मग आता आम्ही लागलं तसं पण झालं, आता सर्व बंद झालं. हा बंद झालं, पण आपल्याला बघायचं होतं जरा विसर्जन, पण काय नाही भाऊची चप्पल तुटली. दर्शन झालं. राजाचं आता बघू आता निर्णय आता पुढे काय असेल. आता आम्ही थोडा मीठा ज्यादा डालो, तिखा कम. पाणीपुरी खायला तुला आलो. मला तिखट इसको तिखा दो. तिखा भर म्हणजे के दो तिखा. तर आता खूप दर्शन वगैरे झालं, नाचलो वगैरे मस्त, खूप नाचलो. दो ना तुला तर आता जातोय आम्ही, बघूया काय करायचं. त्याला सोडतो घरी आणि मी परत जातो. बाप्पा आपले परत मंडपात गेले. कसं वाटतंय भावा तुला? खूप बेकार वाटते. परत बाप्पाच्या विसर्जनाला आम्ही येणार, नक्की येणार. तुम्ही पण या, किती वेळा पण असू दे परत येणार आम्ही. काय बोलू शकतो? पुन्हा येईल, पुन्हा येईल विसर्जनाला येईल. विसर्जनाला येईल. कांदिवलीच्या श्रीने पूर्ण विसर्जन मिरवणूक पूर्ण केली आणि शेवटी त्यांना परत मंडपात जावं लागलं. आणि आता उरला आहे तो चारकोपचा पेशवा. चारकोपचा पेशवावाले आता बांगूरनगर तलाव इथपर्यंत आलेले आहेत. मूर्ती आता बाहेरच आहे, मी तुम्हाला दाखवेल. गर्दी तर खूप आहे. तर बघूया, सगळ्यांचे डोळे फक्त या मूर्तीवर आहे की हिचं विसर्जन होऊ शकेल की नाही. कारण की कांदिवलीचा श्री हा परत मंडपात गेला आहे, त्याचं विसर्जन होऊ शकलेलं नाही आहे. पोलिसांनी त्याच्यावर बंदी आणली आहे, म्हणजे परत मूर्ती मंडपात गेली आहे. तर आता बघूया चारकोपच्या पेशव्याचं विसर्जन होऊ शकतं आहे की नाही, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच. भेट. तर मित्रांनो नमस्कार. काल रात्री मला वाजले 4 घरी यायला आणि फोनची चार्जिंग पण संपून गेलेली, म्हणून ब्लॉग पण काय एंड करताना आला. तर मी विचार केला की आज उठेल आणि मग ब्लॉग एंड करेल आणि तुम्हाला सांगेल काय काय झालं. काल मला तिकडे जास्त शूट नाही करता आलं, कारण की एकतर मंडळाचे रिस्ट्रिक्शन खूप होते आणि पोलिसांचं एक चालू होतं की व्हिडिओ शूट कोणी करू नका, आम्ही फोन जमा करू वगैरे वगैरे. आता त्याच्या पाठचं खरं रिझन काय आहे ते त्याला माहीत नाही, पण त्यांचं सतत चालू होतं व्हिडिओ शूट करू नका, हे नका करू, ते नका करू, म्हणून मला व्हिडिओ काढता आला नाही. तर मी विचार केला की आज तुम्हाला मेन काल काय झालं, कोणत्या मंडळाने कोणते निर्णय घेतले हे मी तुम्हाला आज सांगेल. काल विसर्जन सोहळा होता, तो चारकोपच्या राजाने रद्द केला आणि चारकोपच्या राजाने अशी नोटीस टाकली की आम्ही कोर्टाच्या नियमाल्याशिवाय विसर्जन करणार नाही, त्यांच्या नियमांनीच विसर्जन करू, ते पण मारवे समुद्रात. आम्ही कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम तलावामध्ये आमच्या बाप्पाचं विसर्जन करणार नाही. कृत्रिम तलावाचा प्रश्न हा आहे की सरकारने चारकोप कांदिवली या मंडळांना कृत्रिम तलावं बांधून दिलेली, पण कृत्रिम तलावात त्यांना विसर्जनाला परवानगी होती. पण विषय असा आहे की कृत्रिम तलावात एवढी मोठी मूर्ती विसर्जन होणे शक्य नाही आहे आणि खरंच शक्य नाही आहे ते, कारण की कृत्रिम तलाव हे घरगुती गणपतींसाठी असतं. आणि मग प्रश्न राहिला की पुढे काय करावं. तर जसं मीटिंग घेतलेल्या चारकोपच्या राजा वगैरे सगळ्या मंडळांनी मीटिंग घेतलेल्या, आपण सरकारला लढा देऊ, सगळे गणेश भक्त रस्त्यावर एकत्र उतरू आणि आपल्या बाप्पाचं विसर्जन योग्य प्रकारे करू. तर असे बोललेले. तर खूप म्हणजे कमीत कमी एवढी गर्दी झाली होती की
खूप गर्दी आलेली, पूर्ण रस्ते जाम होते फक्त चारकोपच्या राजासाठी. तर विषय असा नाही आहे की ते कुठेतरी भक्तांची मनं दुखावली गेली की चारकोपच्या राजाने मूर्ती बाहेर नाही काढली, परत मंडळांमध्ये एकता नव्हती, असे खूप काही बाहेर आलं. पण आता आपण त्याच्यावर टीका नाही करणार, कारण की कोणत्या मंडळाने कोणते निर्णय घेतले तो त्यांचा मंडळाचा प्रश्न आहे. त्यांनी काहीतरी चांगला विचार करूनच निर्णय घेतला असेल. तर प्रश्न असा आहे की मग राहिला प्रश्न चांदिवलीच्या श्रीचा आणि चारकोपच्या पेशव्याचा. चारकोपचा पेशवा आणि चांदिवलीचा श्री हे 2 गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी निघाले. आम्ही दोन्ही गणपतीच्या सोबत होतो. तर चारकोपच्या पेशवा ह्यांनी ठरवलेलं की डायरेक्ट बांगूरनगर तलाव गोरेगाव इथं विसर्जन करणार आणि तिथं त्या मूर्तीला डायरेक्ट एंट्री होती विसर्जनासाठी, कारण की ते कृत्रिम तलाव होतं. आणि चांदिवलीचा श्री ह्यांनी निर्णय घेतलेला की आपण काही होऊ दे, कृत्रिम तलावात विसर्जन करणार नाही, मारवे बीचवरच जाऊन विसर्जन करणार. तर विसर्जन मिरवणूक खूप चांगल्या प्रकारे चालू होती. जसा गणपती चांदिवलीचा श्री हा पुढे मार्गस्थ झाला तर तिथे एक पॉईंटला पोलिसांनी थांबवलं की बॅरिगेड टाकलेले, म्हणजे डायरेक्ट की तुम्ही पुढे जाऊ नाही शकत, तुमची विसर्जन मिरवणूक इथंच थांबवा. तर मंडळाने खूप प्रयत्न केले, त्या मंडळाने चिक्कार प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, म्हणजे सरकारला समोर गेली की नाही बाबा, त्यांना ऑप्शन दिलं की तुम्ही कृत्रिम तलावात विसर्जन करा. पण त्यांची मूर्ती एवढी मोठी होती की कुठेतरी एक उत्सवाला गालबोट लागला असता, म्हणून त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन आपली मूर्ती परत मंडपात नेली. तर आम्ही तिकडे पण होतो, तिकडे पण खूप पोलीस होते. मंडपाच्या आत फक्त कार्यकर्त्यांना जाऊन देत होते, मंडपाच्या सोडा पूर्ण बाहेरपर्यंत पोलीस होते, व्हिडिओ शूटिंग करून देत नव्हते. आणि मग नंतरला आम्ही पेशवाच्या विसर्जनला गेलो मांगूरनगर तलावला. तो काहीतरी आता टाईम बघावा लागेल मला, पण लेटच पोचला, 2-2:30ला मूर्ती पोचली मांगूरनगर तलाव इथे. तिथे कृत्रिम तलावात पेशव्याचं विसर्जन एकदम चांगल्या पद्धतीने झालं. क्रेननी बाप्पाची मूर्ती उचलली, ती चांगल्या प्रकारे विसर्जन केली. तिथे कोणीही व्हिडिओ शूट केला नाही मंडळाच्या सांगण्यानुसार, कारण की बरोबर आहे, तो आपला बाप्पा आहे, शेवटी किती दिवस बाप्पाला तरी वाट बघवणार, म्हणून काल त्यांनी मूर्ती विसर्जन केली मांगूरनगर कृत्रिम तलाव इथे. आणि त्यांची मूर्ती एकदम उत्तम प्रकारे विसर्जन झाली, कोणतीही अडचण आली नाही आणि त्यांची मूर्ती विसर्जन झाली. पण कुठेतरी एक प्रकारे चुकीचं होतं की आपल्या बाप्पाला एवढं वाट बघावी लागते. प्रश्न हा मंडळांचा आणि सरकारांचा आहे, तर त्यामध्ये कुठेतरी आपला बाप्पा अडकला गेला आहे. तर तरी सर्व गणेश भक्त बोला, मूर्तिकार बोला, मंडळ बोला, खूप प्रयत्न करतात. ते काल एकजूट होण्यासाठी एवढी लोक रस्त्यावर उतरली, काही लोकांनी सुट्ट्या मारल्या आपल्या कामाला आणि ते रस्त्यावर आले आपल्या बाप्पासाठी. पण मंडळाच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीचा किंवा योग्य निर्णय तर त्यांचा काही असू दे, पण त्या मंडळासाठी लोक रस्त्यावर उतरली होती. तर कुठेतरी एक भक्तांच्या मनात खंत राहिली. तर कोणावरही टीका करून फायदा नाही, कारण की त्यांनी पण त्यांच्या मंडळाचा विचार न करता त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचा विचार केला आहे. कारण की त्यांनी आज पोस्ट टाकली आहे चारकोपच्या राजाने की आम्ही जर विसर्जन मिरवणूक काढली असती आणि आमच्या कार्यकर्त्यांवर केस पडल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न त्यांनी असा टाकला आहे इंस्टाच्या पोस्टला. तर मित्रांनो, आपला जो व्लॉग बनवण्याचा उद्देश होता तो पण हाच होता की कुठेतरी लोकांपर्यंत मंडळाची झटपट पोचवायला पाहिजे की मंडळ किती हे करतं आहे. म्हणजे मला खूप असे शूट घ्यायचे होते की प्रत्येक असं म्हणजे प्रत्येकाला समजलं पाहिजे की एक मंडळ आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी केवढे कष्ट घेत आहे, केवढं म्हणजे तो फेस करतो आहे की भाई विसर्जनची तारीख निघून गेलेली आहे, अजून ते लोक दुसऱ्यांदा बाप्पा विसर्जनासाठी काढतात आहेत. परत मग लोकांची एकजूट दाखवायची होती मला या ब्लॉगमध्ये की किती फक्त गणेश भक्त एका मेसेजवरून किती गणेश भक्त एका जागी जमा होऊ शकतात, हे मला या ब्लॉगमधून दाखवायचं होतं. परत वाईट वाटतं आहे कांदिवलीच्या श्रीसाठी की दुसऱ्यांदा त्यांची मूर्ती मंडपात परत गेली आहे. एवढ्या वर्षात हे पहिल्यांदा असं झालं. आणि चांगल्या या गोष्टीचं वाटतं की चारकोपच्या पेशव्याचं विसर्जन झालेलं आहे.
भले कृत्रिम तलावात केलं त्यांनी, पण एकदम चांगल्यारीत्या एकदम चांगल्या पद्धतीने झाले. कारण की मी डोळ्याने ते विसर्जन पूर्ण बघितलं रात्रीपर्यंत. त्यांचं विसर्जन एकदम खूप सुंदर झालं, काही शंकाच येत नाही. आणि हां, मेन मला एक बोलायचं आहे की तुम्ही जे बोलतात की POP हे नुकसान देतं, हे करतं ते करतं, शाडू मातीच्या मूर्त्या बनवा. तर शाडू मातीच्या मूर्त्या बनवणं हे योग्य आहे, पण मोठ्या मूर्त्यांमध्ये शाडू माती बनवणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे शक्यच नाही. आणि जे बोलतात आहेत की मोठ्या मूर्त्याच कशाला आणायच्या, छोट्या मूर्त्या आणा, तर हे बोलण्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे, सर्व बरोबर आहे. पण आपला उत्सव, आपला हा जो गणेशोत्सव आहे तो जगभरात कशासाठी प्रसिद्ध आहे? आपल्या मूर्त्यांसाठी, यासाठी प्रसिद्ध आहे. तर आपण जरी छोट्या मूर्त्या आणल्या शाडू मातीच्या, तरी मग त्याच्यावर मंडळाचे प्रश्न सॉल्व होतील की हा बाबा शाडू मातीच्या मूर्त्या आणल्या. पण मेन आपले मूर्तिकार, त्यांना खूप मोठी अडचण होईल मूर्तिकारांना. कारण की खूप मूर्तिकार असे आहेत की त्यांच्या अख्ख्या पिढ्यानपिढ्या या गणपतीच्या सेवेमध्येच काम करत आलेले आहेत. म्हणजे वर्षभर हे लोक गणपतीसाठीच काम करतात. त्यांनी जर मोठ्या मूर्त्या बनवायच्या सोडून दिल्या आणि त्यांनी छोट्या मूर्त्या, शाडू मातीच्या मूर्त्या जर बनवायला लागले, तर त्यांचा पण पोटापाण्याचा विचार आहे. असं नाही की आपण पर्यावरणासोबत गेलो पाहिजे. पर्यावरणासोबत बरोबर आहे त्यांचं, POP घात करतो. पण मला एक सांगा की POP जर असं दूषित करत असेल तर अशा किती गोष्टी आहेत आपल्याकडे ज्याने वातावरण दूषित होतं. तर आपल्या उत्सवावर कुठेतरी बोट उचलण्यापेक्षा त्या बाकीच्या प्रॉब्लेम आपण सॉल्व केल्या पाहिजेत. आणि मेन आणि काही लोक काय बोलतात की मोठ्या मूर्त्या आणतात, हां मग छोट्या मूर्त्या का नाही आणत, मोठ्या मूर्त्यांचं विसर्जन कसं होतं, हे होतं ते होतं, तुम्हाला ते बघायला आवडतं का, तुमच्या बाप्पाला गालबोट लागलेलं आवडतं का? तर मेन विषय असा आहे, जी मोठी मूर्ती असते ती आपली उत्सव मूर्ती असते, आणि जी छोटी मूर्ती जी मंडळवाले बसवतात तिला म्हणतात पूजेची मूर्ती. प्राणप्रतिष्ठापना ही पूजेच्या मूर्तीमध्ये केली जाते. मोठी मूर्ती असते ती आपली उत्सव मूर्ती असते. छोट्या मूर्तीचं कधी पण तुम्ही बघाल विसर्जन एकदम योग्य पद्धतीने होतं. आणि जे मंडळ छोटी मूर्ती बसवत नाही, ज्यांची मोठी मूर्ती पूजेची असते, त्यांची मूर्ती नेहमी खोल समुद्रातच विसर्जन होते बोटीने. आणि विषय असा नाही की उत्सव मूर्ती आहे तर काय कशी पण विसर्जन करायची. कोणत्याही मंडळाचा उद्देश नसतो आपल्या मूर्तीला खंडित करण्याचा किंवा कसाही, पण आपले उत्सव जपण्यासाठी त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडून जेवढं होईल तेवढं ते योग्य प्रकारे विसर्जन करतात आपल्या मूर्तीचं. आणि विषय राहिला तो की मोठ्या मूर्त्याच का आणायला पाहिजे, तर मोठ्या मूर्त्या ही आपली शान आहे, आपल्या मुंबईची शान आहे. आणि त्यामुळेच उत्सव आपला टिकून आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात गर्दी होते तो उत्सव बघण्यासाठी. तर हा उत्सव आपण टिकवला पाहिजे, बस एवढंच बोलेल. आणि ब्लॉगमध्ये काय जास्त दाखवता नाही आलं. मी माझे मत मांडलेत, कोणत्याच मंडळावर टीका नाही केल्यात, कारण की सगळे आपापल्या जागी बरोबर आहेत. तर आम्ही बाप्पासाठी गेलेलो, वाईट वाटलं, कुठेतरी चांगलं वाटलं. तर जसा निर्णय सरकार घेईल, आता ते मंडळ बोलतात आहेत की सरकारने निर्णय घेतला आम्ही परत विसर्जन करू वाजत गाजत मारवे बीचला, तर चांगली गोष्ट आहे. पण एकजूट ठेवा प्रत्येक मंडळाने, एवढंच बोलेल. जय गणेश. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. Audio Jungle.